तर 4 नंबरची राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. आणि कर्क राशी ही सगळ्यात हळवी राशी आणि बाकी सगळ्या 2 राशींना मिळून 1 ग्रहांचा स्वामी आहे. म्हणजे तुम्ही आता 1 आणि 8 नंबरची राशी पाहिली तर मंगळाची राशी आहे, 2 आणि 7 नंबरची पाहिली तर शुक्राचं आहे. पण कर्क राशी एकटी अशी आहे की त्याला एकाच राशीला चंद्र हा स्वामी आहे. म्हणजे चंद्राला एकच राशी आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. कसं असतं माहितीये का आपण की काल्पनिक वरतीच सगळं न चालवता, हळवेपणामध्येच सगळं न जाता सारासार विचार करणं, थोडंसं कर्तृत्वाची जाण ठेवणं, असे जर निर्णय घेतले ह्या वर्षामध्ये, थोडेसे बोल्ड निर्णय घ्यावेच लागणार. आणि तर असे निर्णय घेतले तर कर्क राशीलाही हे वर्ष चांगलं जाऊ शकतं. आणि कर्क राशीसाठी उपासना आहे. कर्क राशीचं दैवत जे आहे ते आहे सोम. सोम म्हणजे शंकर. आणि शंकराची उपासना म्हणजे महादेवाच्या भिंडीवरती 1 तांब्याभर पाणी जरी तुम्ही वाहिलं तरी शंकर प्रसन्न होणारे भोळ दैवत आहे. किंवा ओम सोम सोमाय नमः हा मंत्र हा जपला तरी चालेल. किंवा तुम्ही पांढरे वस्त्र घातले तरीही ह्या वर्षभरामध्ये आपल्याला फायदे होतील.